संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे। देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराडचा मात्र यात समावेश नाही। मात्र वाल्मिक कराडचा संबंध आगामी काळात जोडण्यासाठी एसआयटीला एक महत्त्वाचा धागा सापडलाय। काय आहे हा धागा पाहूया। देशमुखांची हत्या, आरोपींवर मोक्का। आरोपींवर मोक्का, वाल्मिकची सुटका। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं एकच खळबळ माजली आहे आणि याच प्रकरणात अखेर 30 दिवसानंतर सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी असलेले सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे तसंच विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय। यातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देतोय। पहिल्या दिवसापासून सर्व आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी होत होती। मोक्का लागल्यानं आता पोलिसांना तपासासाठी 180 दिवस मिळतील। म्हणजे 180 दिवसात आरोपपत्र पोलीस दाखल करू शकतात। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा असल्यानं मोक्का लागलेल्या आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही। मोक्का लागल्यानं यातल्या एखाद्या आरोपीचा कबुली जबाबही पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो। अपहरण, खंडणी, हत्या आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो। गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही। जेव्हा गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच एखादी टोळी असेल तर मोक्का लावला जातो। विशेष अट म्हणजे आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात किमान 2 गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल असणं बंधनकारक आहे। मोक्काचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक करतात। मोक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची विशेष मंजुरी घ्यावी लागते। त्यानंतरच मोक्काची कारवाई केली जाते। मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळत नाही। मोक्काच्या कलम 3 पोटकलम 1 नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप याचसोबत आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद आहे। मोक्का लावण्यात आलाय, काय सांगाल? दिसतंय तुम्हाला? सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोक्का लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोक्का आणि खुनाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते। आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे। सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येत अद्याप वाल्मिक कराडवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। वाल्मिक कराड हा सध्या खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी कोठडीत आहे आणि म्हणूनच वाल्मिक कराडवर मोक्का लागलेला नाही। 7 जणांना आज मोक्का लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोक्कात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही। हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो। खंडणीखोर आहेत याचा गुन्हा आज मोक्याशी निगडीत नाही का? असं जर का पोलीस यंत्रणेला वाटत असेल तर यांना अटक का केली? मग यांना अटक केलेली 14 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी केली तर यांना याच्यात अटक केली पाहिजे। यांना वाचवण्यासाठी कोण कोण यंत्रणा काम करते ती सुद्धा बघितलं पाहिजे। की सगळ्या आरोपींवरती मोक्का लागला, पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोक्का लागला नसला तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही। जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोक्का आणि जे खंडणीतले आरोपी आहेत
जे खुनातलेत हे दोन्ही एकच आहे. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे. अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही. आमची पहिल्यापासून मागणी आहे. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात जरी अटकेत असला तरीही देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढू शकतील. कारण देशमुखांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार सुदर्शन घुलेबाबत SITच्या तपासात मोठा पुरावा हाती लागलाय. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडशी 2दा फोनवरून संभाषण झालंय. मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी सुदर्शननं कराडला पहिला फोन केला होता. घुले आणि कराडचं दुसरं संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झालं. त्यामुळे अपहरणापूर्वी घुले आणि कराडचं संभाषण झाल्याची बाब उघड होते. SITच्या तपासातून आलेली हीच माहिती वाल्मिक कराडचा देशमुखांच्या हत्येतील संबंध समोर आणू शकेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.